Ah
पुण्य प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतो. किंवा भगवंताची जरी स्तुती केली तरी पुण्याची गणना होणं तरी एवढं पुण्य प्राप्त होतो. हो, पण संतांची मात्र जर निंदा केली तर त्याच्यासारखं पातकी या जगतामध्ये नाही. कुलग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी, येते निंदकापाशी अशेष पापे. तो निंदक असेल त्याच्याजवळ जगातली सर्व पापे येतात. किंवा अजून एक प्रमाण सांगतो, अखंड संत निंदी ऐसी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयासी तो केवळ पाप राशी. जर संतांची निंदा करत असेल तर पापाची, संतांची स्तुती करतात. संतांची स्तुती जीव करू शकत नाही, संतांची स्तुती संत करू शकत नाही, आणि संतांची स्तुती देव करू शकत नाही. ऐका, जीव या कारणाने संतांची स्तुती करू शकत नाही, कारण जीवाला संत कोण आहे हेच कळाले नाही. जीव बद्ध आहे. ऐका, जीव बद्ध आहे. संत सुद्धा संतांची स्तुती करू शकत नाही. नोहे देव संतांची स्तुती करू शकत नाही. भगवंत गणेश्वरीमध्ये प्रत्यक्ष अर्जुनाला सांगताना बोलतात, अर्जुना आणि मी संतांची स्तुती करू शकत नाही. संतांची स्तुती करायला गेलो तर माझी वाचा कुंठित होते, थांबते, थकते. जेथे वाचा विसावे ते साधू कथा, साधूची कथा जर सांगायला गेलो तर माझी वाचा थांबते. असं कोण बोलतात? प्रत्यक्ष भगवंत बोलतात. म्हणून देवाला सुद्धा संतांची स्तुती करता येत नाही. आणि प्रत्यक्ष सांगतो की स्तुती कोण कोणाच्या, उगाच एखाद्याला घा वाजवता येत नसेल आणि तो सांगेल वाजवता येत नाही, त्याला किंमत नाही. पेटीला जर साथ करत नसेल तर त्याने काय सांगावं, मला तुला गाता येत नाही. आमच्यासारख्याला बोलत तुला स्वर लागत तर चालू शकतो. एका सुभाषितकाराचा सुंदर सुभाषित आहे. ते सुभाषितकार असं सांगतात की स्तुती कोणी कोणाची करावी ते ग्राह्य धरले जात नाही. पुंटाना ग्रहम लग्नम गर्धवम शांती पाठका परस्परा प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. तो सुभाषितकार असा सांगतो, उंटाच्या घरी लग्न आहे आणि मंगलाष्टक बोलण्यासाठी गाढवाला बोलवले. तो गाढव उंटाची स्तुती करतो. राजस सुकुमार मदनाचा पुतला. कोणाची स्तुती करतो? गाढव उंटाची स्तुती करतो. आणि वंशकरावर गीता सांगितली, हा श्रीकृष्ण परमात्म्याचा स्वार्थ हेतू आहे. परार्थ हेतू म्हणतात चालेल. श्रीकृष्ण सांगण्या पाठीमागे खरा श्रीकृष्ण परमात्म्याचा स्वार्थ हेतू जर काय असेल तर संतांची स्तुती करता येत आहे का हे पाहावं. मागे खरा श्रीकृष्ण परमात्म्याचा स्वार्थ हेतू आहे. म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये दुसरं तिसरं काही नसून प्रत्येक अध्यायामध्ये संतांची स्तुती आहे. आणि दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्ण परमात्मा बोलायला लागले की सांख्ययोग ज्यावेळेस सांगितला, स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलं. हे स्थितप्रज्ञाचं लक्षण कोणाच्या जवळ आहे? कोणाच्या? आपण स्थितप्रज्ञ आहोत का? जे स्थितप्रज्ञ आहेत ते संत आहेत, आणि त्या स्थितप्रज्ञाची स्तुती म्हणजे तर संतांची स्तुती. तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने कर्मयोग सांगितलं. आपण कर्मयोगी आहोत का? आपण कर्मयोगी नाही. जे कर्मयोगी आहेत ते संत आहेत. कर्मसंन्यास योग चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं. कोण कोणाला कर्मसंन्यास कळत आहे? जे कर्मसंन्यासी आहेत ते संत आहेत. आणि पाचव्या अध्यायामध्ये भगवंत बोलतात
की तो कर्म करी सकले परी कर्म बंधन गाठले. अर्जुना, तो कर्म करतो पण कर्माला लिंपत नाही. कसं कमळाच्या सरोवरामध्ये कमळाचं फूल आहे, ते पान कमळाचं आहे, तो पाण्याला स्पर्श करत नाही. तो कर्म करी सकले, तो सर्व कर्म करतो पण कर्मामध्ये अडकत नाही. अशा आपण आहोत का? हे संत आहे. 6व्या अध्यायामध्ये अर्जुना, आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे सुख सर्वस्व चैतन्य माझे, तो कोण आहे? दुसरं तिसरं कोण नसून ते संत आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंत स्तुती करत असताना संतांचे बोलतात, अरे अर्जुना, ही मायाजाल नदी सामान्य नाही, सामान्य नाही का? पारस वागून करांडी, मुंगी मेरू गुलांडी, तरीच मायेची पहिलं थडी देखते जीव. मग त्या ठिकाणी मायेची पहिलं थडीला गेले कोण गेले? ते एक चिनीला तरले. कोण? जे सर्व भावे मद बदले. त्या आईलीचं थडी सरले माया जाल. या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जे ते हे ते कोणाचं वर्णन आहे? ही संत स्तुतीचा भाग आहे. ऐका, 8व्या अध्यायामध्ये भगवंत बोलतात, अर्जुना, अर्चनादी मार्ग धुमर मार्ग सांगतो ना, अर्चनादी मार्गाने वैकुंठ गमन करणारे दुसरे तिसरे कोण आहे? माझे संत आहेत. ते अग्नी ज्योतिर्मय शुक्ल शम्मासा उत्तरायण प्रकरणाती गच्छन्ति ब्रह्मविदो ब्रह्मजना. ते संतांची स्थितीचं वर्णन आहे. आग आणि ज्योतीचा प्रकाश बाहेर, शुक्ल पक्षवरी मास, सा मासा माझी मास उत्तरायणी. कोणाची स्थिती आहे? ही संतांची स्थिती आहे. ही संतांची स्तुती आहे अर्जुना. 9व्या अध्यायामध्ये भगवंत बोलतात, राजकीय राजविद्या योग कोणाला कळाला? संतांना कळाला. ही संत स्तुतीचा भाग आहे. आपण हरीच महिमा येईल करू. संत बोलत येणार नाही, संत कोणाला कळणार नाही, दुर्लभ आहे. शैल्य शैल्य माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे, साधो न सर्वत्र चंदन वने वने. सुभाषितकार म्हणतात, जसं प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड नसतं, तसं साधू हे कल्पने चालत नाहीत. साधूची भेट अवघड आहे, बहु दुर्लभ आहे संत भेटी. संत दुर्लभ आहे, पण संत एकदा भेटले की आपण त्या संतांची नुसती स्तुती करून चालणार नाही, संतांचं भजन करून चालणार नाही. संतांनी जो ज्ञान दिलेला आहे, संतांनी जो विवेक सांगितलेला आहे, संतांचं जे वैराग्य आहे, त्याच्यावर प्रकाश झोत टाकून आपल्या जीवनामध्ये ते आणि संतांची स्तुती होईल. असे जे संत आहेत, असे संत आहेत जे जगाचा आघात शोधतात. जगाचा आघात, त्याला कोणी काही बोलू दे, संतांना कोणी काहीही बोलू दे, त्याला काहीही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही म्हणजे आपल्यालाही पडणार नाही, पण आपल्याला का फरक पडतो याचं कारण सांगतो या व्यासपीठावर. आपल्याला कोणी जर शिवी दिली, आपल्याला कोणी शिवी दिली, वाईट जर कोण आपल्याला बोललं, आपण ते घेतलंच नाही तर आपल्याला दुःख होणार नाही. आपण घेतो त्याने बोललेलं म्हणून दुःख होतंय. काही बोलू द्या, तुल्य निंदा स्तुती मौनी असं राहिलं पाहिजे, मौन राहायला पाहिजे. तुका म्हणे एकांताचा वास. समाज आपल्याला काय देतो, काय काय आपल्याला घेणं देणं नाही. कोणी पूजा केली तरी सारखंच आणि निंदा केली तरी सारखंच. येते के सत्काराच्या कोठी के आदरा देईल भेटी, मरण्याची साठी नमस्कारिता. पूज्यता डोळ्याला देखावी, स्वकीर्ती काने ना ऐकावी. याला संत म्हणतात. अहो, त्याची पूजा कोण करेल ती बात सोडून द्या. संत स्वतःची पूजा स्वतःच्या डोळ्याने पाहताय. मरण्याची साठी नमस्कारिता. त्यांच्या पाया पडलं तरी मरणप्राय दुःख होतं, त्याचं नाव सांगा. आपण पाया पडून घेतो तो भाग वेगळा आहे. ध्यानात घ्या, संत सामान्य नाहीत, कोणाच्याही पोटी अवतरला आले आणि त्याला संत म्हणत नाही. संत एका स्थितीचं नाव आहे. परमात्म्याच्या उच्चतम कोटी म्हणजे परमात्मा आपण ज्यावेळेस करतो आणि उच्चतम स्थिती आपण ज्यावेळेस प्राप्त करून घेतो, चुकीता तुरणेसी ब्रह्म तुकासे आले, या स्थितीला आपण ज्यावेळेस जातो त्याचं नाव संत आहे. संत कोणाच्या अंतःकरणामध्ये, संत जीवनामध्ये कोणाही बद्दल भेदभाव करत नाही. ऐका, 12व्या अध्यायामध्ये
वर्णन करत असताना माऊली बोलतात का गायीची तृष्णा हरून व्याघ्रण विष होऊन मारून हे नोहेचिका करून तोय जैसे. पाणी असा विचार करत नाही की मी गायीचीच ताण भागवणार आहे. माझ्या सरोवरामध्ये वाघ जर पाणी प्यायला आला तर त्याला विष होऊन मारणार आहे. पाणी असं करत आहे महाराज का. इक्षदंडू जैसा, इक्षदंडू म्हणजे माहित आहे का, ऊस. त्या लावणाऱ्याला हे ऊस गोडच लागतो, चरख्यामध्ये गाळणाऱ्याला सुद्धा गोडच लागतो. ज्याने चरख्यात घातला ऊसाला पिळून जरी काढला त्याला सुद्धा गोडच लागणार आहे महाराज. आणि ऊसाची लागवड जरी करी त्याला सुद्धा गोड काय. राजा पहाड माऊली बोलतात जीव जो आहे तो राजाच्या देहामध्ये तसाच राहतो आणि गरीबाच्या देहामध्ये तसाच राहतो. तो कोणाच्या मध्ये भेदभाव करत नाही. स्पेशल जबाबदारी घेतला त्याचं नाव या तिघांच्या उद्धाराकरता त्याच देवाने पुन्हा संतांचा अवतार घेतला. अवतार तुम्हा अजून एक कारण सांगतो. भगवंताने कुरुक्षेत्राची गीता सांगितली. कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. किती जणांना सांगितली? 46,600 सैन्य त्या कुरुक्षेत्रावर होते. पितामह भीष्म होते, ब्रह्मचर्य व्रत करणारे कृपाचार्य होते, गुरु द्रोण होते. काने कोणाला ज्ञानेश्वरी गीता सांगितली? एकट्या अर्जुनाला सांगितली. एकट्या अर्जुनाला देवाने विचार केला, एकट्या अर्जुनाला गीता सांगितली. ती गीता किती लोकांना कळणार आहे? ही जी माझी गीता आहे ही सकल समाजाला कळाली पाहिजे, सकल साधकांना कळाली पाहिजे, सर्व जीवांना कळाली पाहिजे. मग त्याच श्रीकृष्ण परमात्माने, त्याच विष्णूने त्याच्याच गीतेवर निरूपण करण्यासाठी पुन्हा संतांचा अवतार घेतला आणि गीता ज्ञानेश्वरी रूपाने प्रगट केली. तेच संत. ही अवताराची कारण आहेत संतांची. भगवंताच्या मध्ये न्यूनता राहिली. अरे अर्जुनाचा एकट्याचा उद्धार केला किंवा भागवत सांगताना फक्त उद्धवाचा उद्धार केला, पण अजून समाज तसाच वंचित राहिला ना. या वंचित समाजासाठी संतांनी पुन्हा अवतीर्ण होऊन ती ज्ञानेश्वरी प्रगट केली. त्याचं नाव संत. हे कार्य अवताराचं आहे. आणि संतत्वाला येऊन त्यांनी काय केलं? उद्धराये जन जड जीवा ब्रह्ममूर्ती आपणही घ्यायला पाहिजे.
ही ज्ञानेश्वरी सांगते ऐका. ज्ञानेश्वरी अशी बोलते, हात होती मोटके हे पुढील जव कले, किंवा हात होती खुले हे पुढील मोटके जव कले तेव्हा करुणी घाले. माऊली बोलतात हात खुले होण्याच्या अगोदर दान करा. हात खुले होणे म्हणजे काही हात लगेच तुटणार नाही. तुमच्या हातामध्ये जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत दान करा. हातामध्ये पैसा आहे तोपर्यंत दान करा. हात होती खुले हे मोठं काही जवळ कले, हे तुम्हाला कळेल की आज न उद्या माझे हात रिकामे होणार आहे. याचा अर्थ असा आहे तेव्हा करुणे घाली सकाळे दानादिक, तोपर्यंत तुम्ही दान धर्म करा. आणि दान धर्म कसं करा याला सुद्धा ज्ञानेश्वरी सांगते आहे का. ज्ञानेश्वरी हा सामान्य ग्रंथ नाही, नीट ऐका, सामान्य ग्रंथ आहे. मला कोणत्याही संतांचा कुठलाही अभंग चरण सांगा, मी त्याला ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो. कुठलाही सांगा तुम्हाला आवडेल तो. याचं कारण सांगतो. कारण काय आहे, माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जेवढे संत झाले त्यांनी जेवढं वाङ्मय केलं, जेवढे दृष्टांत दिले, ते सर्व दृष्टांत माझ्या माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील दृष्टांत आहे. आणि आता दान कसं करावं हे सांगतो ऐका. याला गोबी सांगतो. नाना कृषीवाला आपुले बोलतात, पांघुरवी पिरिले तैसे झाके निपजले दान पुण्य. माऊली बोलतात शेतकरी जसा शेती करत असताना तो नांगर धरल्यानंतर मध्ये चर करतो पहा, त्याच्यामध्ये भात पेरतो, पण तसा उघडा ठेवत नाही, पाखरे घेऊन जातील. पण आपण दान केल्यानंतर उघडं ठेवायचं नाही, मी केलं मी केलं मी केलं मी केलं गेलं. नाना कृषीवाला आपुले. माऊली बोलतात तो शेतकरी काय झाके